नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आता श्रावण महिना संपलेला आहे, तर मस्तपैकी आपण आज मटणाचा एकदम झणझणीत असा बेत करणार आहे। मस्त रस्सा मटण बनवणार आहे। तर त्यासाठी हे 1 किलो मटण मी स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा आणि 2 टोमॅटो गावरान बारीक चिरून घेतलेले आहेत। तर आपण हे कुकरमध्ये बनवणार आहेत आणि इकडे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं पेस्ट करून घेतलेली आहे। आणि हे काही खडे मसाले आहेत, तेजपत्ता आहे, दालचिनीचे तुकडे आहेत, 4-5 मिरे आहेत, 4-5 लवंग आहेत, नंतर मोठी वेलची 1, छोटी वेलची 1 आणि अर्धा चमच्यापेक्षा पण कमी उंची शहाजिरे आहे। तर आपण ही मटण आता कुकरला शिजायला घालणार आहेत। तर त्यासाठी आपण कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतोय। तेल छान एकदम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर सगळे आपण खडे मसाले सुगंध सुटीपर्यंत आपण परतून घेणार आहे त्याच्यामध्ये। तर टाकून घेऊ आपण याच्यामध्ये मसाले। अतिशय झटपट आणि लवकर होणारे असे हे मटणाची भाजी आहे। तर आता मी टाकून घ्यायला लागले। याच्यामध्ये तेजपत्ता टाकलाय, दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत, नंतर लवंग, मिरे, वेलची, छोटी वेलची, मोठी वेलची आणि सगळं हे छान असं परतून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण उंची शहाजिरे पण टाकणार आहे। उंची शहाजिरे पटकन करपतात म्हणून शेवटी टाकायचे। आणि एक अर्धा मिनिटभर फक्त परतून घेतल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे। कांदा हे आपल्याला चांगला 2 ते 3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर, कारण एकदम लालसर करायचा नाही आपल्याला कांदा। त्यामुळे आता कांदा आपण टाकून घेऊ। तर हे कांदा टाकलाय आता। तर कांदा करपू नये म्हणून कंटिन्यू जरा त्याला ढवळत राहायचं, कारण मटण शिजायला आता खूप वेळ लागणार पातेल्यामध्ये शिजवल्यानंतर। त्यामुळे लवकर होण्यासाठी म्हणून अगोदर कुकरमध्येच शिजवून घेणार आहे। तर आता मी हळद टाकली आहे, 1 चमचा हळद टाकली आहे या कांद्यामध्ये। कांदा परतून झाला आहे, चांगला 2 मिनिट झालेला आहे। आणि याच्यानंतर आपण हे गावरान टोमॅटो जे घेतले होते 2 बारीक कट करून घेतलेले, ते पण आपण टाकून घेऊ याच्यामध्ये। आणि याला पण थोडंसं उगे 2 मिनिट आपण ह्याला पण परतून घेणार आहेत। तर टोमॅटो पटकन असं नरम होण्यासाठी म्हणून आपण थोडंसं मीठ टाकू याच्यामध्ये। 1 चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला। आणि मीठ टाकून आपल्याला हे टोमॅटो थोडंसं नरम करून घ्यायचे आहेत। तर मीठ टाकते, कारण आता घरच्यांची खूप गडबड झालेली आहे जेवणासाठी आणि वेळ पण थोडासा कमी आहे। त्याच्यामुळं झटपट आपली रेसिपी बनवायचं चाललेलं आहे। म्हटलं तुमच्यासोबत आता ही रेसिपी लवकर केलेली शेअर पण करावी। तर आता आल्या लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची, कोथिंबीर याचं जे आपण हिरवं वाटण केलं होतं ते पण टाकून घेतलेलं आहे। त्याला पण आपण चांगलं तेलावर परतून घेणार आहेत। चांगला त्याचा असा सुगंध सुटला पाहिजे, म्हणजे कच्चेपणाचा त्याचा जो काही वास असतो तो वास जाईपर्यंत आपण परतून घेणार आहेत हिरवं वाटण पण। आणि छान आपला असा सुगंध सुटायला चालू झाल्यानंतर आपलं मटण टाकून घ्यायचं। तर हे आता मटण आपण धुवून घेतलेलं जे पाणी निथरट ठेवलं होतं ते आपण मटण टाकून घेऊ या अशा पद्धतीनं पूर्ण। आणि छान असं मटण आणायचं जे की थोडंसं चरबीवालं पण असलं पाहिजे आणि थोडंसं हड्डी पण असली पाहिजे। तर अशा पद्धतीचं मटण जे असतं ते अतिशय चविष्ट पण लागतं आणि भाजी पण एकदम छान होते। नाही तर बिलकुलच चरबी नसेल तर भाजी पण एवढी काही विशेष होत नाही। तुम्ही वरतून किती जरी तेल टाकलं तरी भाजी चांगली होणारच नाही। तर हे छान आता परतून घेतलेलं आहे मी। तर आता थोडंसं आपण मिक्सरचं भांडं जे होतं ते पाणी थोडंसं टाकून घेतलं आहे आणि वरून चांगलं आपलं गरम पाणी 1 ग्लास भरून पूर्ण टाकलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव चांगलं। आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत अगोदर हे आपण पाणी सुटेपर्यंत आपण याला परतून घेतल्यानंतरच पाणी सोडायचं आहे आणि नंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि चांगल्या 5 शिट्ट्या आपल्याला याला करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या एकदम हाय फ्लेमवर करा आणि 3 शिट्ट्या कमी याच्यावर करायचं। तर हे 2 कांदे मी गॅसवर भाजून घेतलेले आहेत खमंग असे,
कारण तव्यावर भाजण्यापेक्षा असं गॅसवर किंवा चुलीवर भाजलेले कांदे त्या भाजीची चव पण छान येते आणि कलर पण छान येतो. त्याच्यामुळे मी गॅसवर भाजून घेतलेले आहेत. तर आता खोबऱ्याच्या ऐवजी मी खोबऱ्याचा किस वापरणार आहे. किस आहे माझ्याकडे आणि तो भाजलेला नाही. तर त्याला आपण थोडंसं तव्यावर तेल टाकून थोडंसं लालसर म्हणजे गुलाबी कलरवर थोडासा कलर बदलीपर्यंत आपण मंद आचेवर परतून घेणार आहेत. छान म्हणजे खरपूस असं भाजून घ्यायचं चांगलं, म्हणजे आपल्या रश्श्याला छान तर्री पण येईल आणि छान चव पण येईल. तर त्यासाठी आपण हे खोबऱ्याचा किस चांगला आपला परतून घेणार आहेत. एक जास्त वेळ लागत नाही खोबऱ्याच्या किसाला भाजून घ्यायला. हे खूप झालं, याला 1 ते 2 मिनिट लागतं. पण लक्ष ठेवायचं कारण हा किस खूप बारीक असल्यामुळे लगेच करपण्याची शक्यता असते. बघा 1 मिनिटाच्या आत तर आपला पूर्ण भाजून तयार झाला आहे. कलर चेंज झालेला तुमच्या लक्षात येतच असेल. तर आता आपण हे काढून घेणार आहेत. चांगला कलर आता ह्याचा बदललेला आहे, खमंग भाजलेला आहे. तर आणि हे चांगलं खोबरं आणि कांदा आपल्याला थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून मस्त बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे आपली. तर हे थंड होऊ देऊ आपण जरा. तर हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण बघू थोडा वेळ आता बाकीची तयारी काय करायची ते. मटण वगैरे शिजले का बघू. तर आता हे कुकर पण 5 शिट्ट्या झालेल्या आहेत, थंड झाले. आणि बघू आता मटण शिजलं आहे का. बघा किती छान एकदम मस्त एकदम तेल पण सुटले आणि छान एकदम असं बारीक झालेलं आहे मटण, म्हणजे शिजलेलं आहे एकदम मऊ असं शिजलेलं आहे. तर हे आता कुकरमध्ये छान दिसत नसेल तुम्हाला, त्यासाठी मी थोडंसं एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते याला. हे अशा पद्धतीनं बघा छान आपलं आता मटण तयार झालेलं आहे आणि रस्सा पण एवढा आहे. तर थोडासा आपल्याला अजून याच्यामध्ये रस्सा वाढवायचा आहे. त्यासाठी गरम पाणी करायला ठेवायचं आहे, कारण गरम पाण्यानंतरच जरा थोडीशी भाजीला चव पण छान येते. थंड पाण्याचा कधीच रस्सा करायचा नाही, त्यासाठी गरम पाणी ठेवायचं आहे. तर इकडं आता फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, कारण इकडं मटणाला फोडणी देते वेळेस पण 2 चमचे टाकले, त्यामुळे 3च चमचे टाकायचे. आणि सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे कलरसाठी. आणि हा काळा मसाला आहे जो की 4 चमचे मी घेते. कमी तिखट आहे, जास्त तिखट नाही, त्यामुळे तुम्हाला वाटेल खूप सारं तिखट टाकायची. पण एवढं काही तिखट नाही, पण आपल्याला भाजी पण छान अशी झणझणीत करून घ्यायची आहे, त्यामुळे आपण तिखटाचा वापर करायला लागलेला आहे. आणि नंतर थोडासा आपण घरकुलचा मटण मसाला पण घेणार आहे 1 चमचा भरून, आणि थोडीशी पाव चमचा हळद घेणार आहे. तर एवढंच फक्त आपण मसाले वापरणार आहेत, बाकी दुसरं कोणतेच मसाले वगैरे काही टाकणार नाही. आणि आता हे आपलं खोबरं आणि कांद्याचं वाटण जे आपण पाणी टाकून वाटून घेतलं होतं ते आपण टाकून घेऊ. तेल छान गरम झाल्यानंतर टाकून घ्यायचं आहे आणि परत ह्या वाटणाला आपल्याला 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. आता थोडंसं तुम्हाला तेल कमी दिसत असेल, पण मी सुरुवातीला मटण शिजवते वेळेस पण घातलेलं आहे तेल. आणि मटण पण थोडंसं चरबीचं आहे, थोडं चिकनं आहे, त्याच्यामुळे जास्त ऑइली भाजी पण नाही खाऊ वाटत, त्याच्यामुळे थोडंसं कमीच तेल टाकलेलं आहे. तर 2 मिनिट आता तेलावर परतून घेतल्यानंतर जे आपण हे काळं तिखट, घरकुल मटण मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद हे जे घेतलेलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊन परतून घेणार आहेत. तर त्याला पण चांगलं तेलावर एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि हे मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण आपलं हे जे वाटण टाकलं आहे तेलामध्ये ते जरा कोरडं झालेलं आहे, मग त्याच्यामुळे मसाले जळण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट. मस्त सुगंध सुटला एकदम खमंग, पूर्ण घरामध्ये घमघमाट आहे. तर मैत्रिणींनो, पूर्ण आता ह्या श्रावण महिन्यात नॉनव्हेजची रेसिपी तुम्ही खाल्ली नसेल, केली नसेल, त्यामुळे हे घाईघाईमध्ये तुमच्यासाठी मी ही मटणची रेसिपी करते. हे गरम पाणी आपण ठेवलं आहे भाजीसाठी. तर नक्की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आवडलं तरी सांगा, नाही आवडलं तरी पण सांगा. काही सजेशन असतील तर ते पण सांगा, काय हरकत नाही, मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते.
आणि तुमची कमेंट वगैरे आल्यानंतर मला खूप म्हणजे असं उत्साह येतो काही नवीन नवीन अशा रेसिपी बनवायचा. आणि शक्यतो माझ्या रेसिपी ह्या पारंपरिकच असतात, त्यामुळे मला अशाच आवडतात रेसिपी एकदम झणझणीत आणि साध्या पद्धतीनं केलेल्या, जे की घरच्या साहित्यामध्ये बनतील असं. तर आपल्या ह्या पूर्ण मसाल्याला तेल सुटल्यानंतर आता आपण हे शिजवून घेतलेलं जे मटण आहे ते टाकून घेतलं या पातेल्यामध्ये आणि छान ढवळून घ्यायचे. आणि आता जे आपण गरम पाणी केलेलं आहे ते रश्श्यासाठी वापरायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही. अशा पद्धतीनं पाणी सोडून घेतले. तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे त्यानुसार किंवा मटणच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाका. आमच्या घरामध्ये 5 लोक आहेत, 5 लोकांसाठी मी ही भाजी बनवलेली आहे मटणाची. तर आता ह्याला छान असे उकळी येऊ द्यायचे. बघा किती छान कट किती छान आला आहे बघा, एकदम मस्त. तेल तुम्हाला कमी वाटत होतं, तर हे अशा पद्धतीनं भरपूर तेल झालेलं होतं म्हणून मी थोडंसं कमीच वापरलेलं आहे. ते अशा पद्धतीनं छानपैकी आपली भाजी तयार झाली आहे. तर मस्त आता भाकरी आणि मटणचा बेत आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर आता माझे नेहमी दररोज व्हिडिओ बघता तर प्लीज मला